नमस्कार मंडळी, नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे। तर त्याच निमित्त मंदिरात जायचं ठरवले। लाडू आणि श्रीहरी आता स्कूलमधून आले, जेवण वगैरे झाले आणि रेडी होऊन आता आम्ही मंदिरात चाललोय। तर आज कोणत्या मंदिरात चाललोय, कुठे चाललोय हे तुम्हाला पुढे समजेलच, त्याच्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा। लाडू आणि श्रीहरी स्कूलमधून आले, त्यांचं आवरलं आणि आता आम्ही दुपारी मंदिराकडे निघालो होतो। बाहेर जायचं म्हटलं या दोघांना खूप आवडतं। लाडू कुठे चाललोय आपण? पप्पाला चाललोय। प्रिन्सेस दिसायला लागली? बापरे, माझी छोटी प्रिन्सेस आहे का? खूप छान दिसते, खूप सुंदर। दादा बघ कसा बसलाय। तसं सकाळपासून आज काही खास प्लॅन नव्हता। लाडू आणि श्रीहरीचं स्कूल होतं तर सकाळी त्यांना स्कूलमध्ये सोडवलं आणि ॲनिव्हर्सरी आहे म्हणून आज आम्ही ऑफिसमधून सुट्टी घेतली होती। काही दिवस असे असतात की जे फक्त कॅलेंडरवरची तारीख नसतात तर आयुष्यभरासाठी सुंदर आठवण बनून राहतात। देवाचा आशीर्वाद घेऊन हा खास दिवस सुरू करायचं ठरवलं आणि म्हणून आज आम्ही निघालो एका सुंदर प्रवासाला, जिथे पहिल्यांदाच आम्ही जाणार होतो ते म्हणजे बाणेरच्या प्रसिद्ध बाणेश्वर मंदिरात। इथे समोर मंदिर दिसते एक श्री आम्ही सुद्धा या मंदिरात पहिल्यांदाच आलो होतो, त्याच्यामुळे गुगल मॅप लावून आम्ही इथे पोहोचलो आणि असं ऐकले की हे अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक गुफा मंदिर आहे। सो हे पाहण्यासाठी आम्ही खूपच उत्सुक होतो। तर मंदिराच्या इथे पोहोचले आम्ही। मंदिर इकडे वरती आहे, गाडी पार्क केली आणि आता वरती चाललोय। लाडू श्रीहरी पुढे चाललेत बघा। दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे ऊन थोडं जास्त आहे। काय आहे लाडू? काय मोठा डोंगर आहे? चला चला हळूहळू चला। असं थोडा उंच भाग आहे तर लाडू मध्ये डोंगर आहे। श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान, हा दर्शन मार्ग। पुण्यातील बाणेर परिसरात असलेले हे बाणेश्वर मंदिर हे अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक गुफा मंदिर आहे। हे ठिकाण बाणेर गावातील भैरवनाथ मंदिराजवळ आणि तुकाई टेकडीच्या पायथ्याशी वसलेले आहे। मंदिराच्या परिसरात पोहोचल्यावर पाहिलं की इथे भरपूर असे झाडे वगैरे होती आणि बाणेरच्या गजबजलेल्या आणि आधुनिक भागात हे मंदिर एक अतिशय शांत, निवांत आणि निसर्गरम्य वातावरणात आहे। तर इथे बाहेरच्या साईडला चप्पल स्टँड होते, तिथे चप्पल काढले आणि पुढे गेल्यावर इथे पाण्याचे नळ होते आणि हातपाय धुवून मंदिरात प्रवेश करावा असं लिहिलं होतं, कारण मंदिराचं पावित्र्य जपण्यासाठी। हे पण कायावर घे पाणी, ते थोडंसं बंद करायचं म्हणजे जास्त होतं। तर हे तुम्हाला जे समोर गेट दिसतंय या गेटमधूनच आतमध्ये मंदिरात जातात, पण आज माहीत नाही हे गेट बंद होते। आसपास विचारलं आम्हाला समजले की हे या गेटमधूनच एंट्री आहे, पण आज ते बंद होते। आणि तुम्ही पाहू शकता हे एकदम गुफेसारखंच आहे, म्हणूनच याला गुफा मंदिर म्हणतात। हे गेट बंद आहे म्हणून साईडने असलेल्या पायऱ्यावरून आम्ही वरती गेलो, तर वरती असा मोठा हॉल सारखं होतं आणि तिथे गेल्यावर लाडू आणि श्रीहरी तर इकडे तिकडे पळू लागले, खेळू लागले, त्यांना असं खूप छान वाटत होतं तिथे। आणि वीकडेज असल्यामुळे या मंदिरात जास्त अशी गर्दी नव्हती। त्यानंतर आम्हाला समजले की दुसरा एक मार्ग आहे मंदिरात जाण्याला, तर इथे पायऱ्यावरून खाली गेल्यावर मंदिर होतं, तर आम्ही त्या मंदिरात निघालो। मंदिराचा इतिहास आणि आख्यायिका अशी आहे की पांडवकालीन संदर्भ आख्यायिकानुसार अज्ञातवासात असताना पांडव या भागात वास्तव्यास होते
तेव्हा अर्जुनाने जमिनीवर बाण मारून पाण्याची निर्मिती केली होती. याच बाण या शब्दावरून या परिसराला बाणेर आणि मंदिराला बाणेश्वर हे नाव पडले अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. इतिहासाच्या मते हे मंदिर सुमारे 8व्या शतकातील राष्ट्रकूट राजवटीच्या काळातील किंवा त्यापूर्वीचे असू शकते. हे पुण्यातील सर्वात प्राचीन वास्तूपैकी एक मानले जाते. हे एक अद्वितीय गुफा मंदिर असून येथील मूळ गाभारा खडकात कोरलेला आहे. या गुहेमध्ये महादेवांची शिवलिंग सुंदर स्थापना केलेली आहे. बाणेश्वर हे अर्धवट राहिलेले लेणे आहे. देवतासाठी केलेल्या 3 गाभाऱ्यापैकी डावीकडच्या गाभाऱ्यात पाण्याचा 12माही स्तोत्र आहे. तिथून 12 महिने पाणी बाहेर पडत असते. त्याचा वापरही केला जातो. त्या काळी या कारणामुळे या लेण्याचे काम अर्धवट राहिले असावे. पुढे ते पाण्याचे टाके झाले आणि मधल्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे. मंदिराच्या आतमध्ये इतकं शांत आणि पवित्र वातावरण होतं की तिथे गेल्यावर मन अगदी प्रसन्न होऊन गेलं. तुम्ही सुद्धा या मंदिराला एकदा नक्की भेट द्या. आणि पुढे मंदिरातच साईडला हे आम्हाला शिलालेख पाहायला भेटले. आणि ही ती गुहा आहे जिथून मंदिरात आत तुम्हाला प्रवेश करता येतो. पण आज ही बंद होती म्हणून आम्ही दुसऱ्या साईडने आलो होतो. आणि हे ते पाण्याचे टाके होते. तर दर्शन वगैरे घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. नागेश्वर मंदिराच्या इथून वरती देवीचं मंदिर आहे आणि तेच पाहायला आता आम्ही वरती चाललोय. तर इथे बऱ्याच उंच अशा पायऱ्या आहेत. चल चल पुढे चला. सावकाश सावकाश. मामाचा हात पकड. खाली नको हात लाव. हो वारे येते. चल इथं आता वरती मंदिर दिसू लागले. अंदाजे 100-150 पायऱ्या चढून वरती आलोय आम्ही. आणि हे बघा इथे पाठीमागे मंदिर आहे. आणि समोर इथे एक रोड आहे. त्या साईडने पण होता पण तिकडे काहीतरी कन्स्ट्रक्शन सुरू आहे म्हणून आता या रोडने चाललोय आम्ही. एवढा स्लोप चढून आलोय आणि इथे अजून एवढ्या पायऱ्या आहेत. आणि नंतर हे वरती मंदिर आहे. ऊन पण खूप आहे पण वारं वरती असल्यामुळे गार वारं सुटले. छान वाटतंय. सगळे इथे बिल्डिंग्स आहेत. पानेर टेकडीवर स्थित असलेले हे तुकाई देवी मंदिर एक प्रसिद्ध आणि निसर्गमय धार्मिक स्थळ आहे. बाणेर आणि पाषाण परिसरातील नागरिकांसाठी हे श्रद्धेचे स्थान आहे. तसंच टेकडीवरच्या शिखरावर असलेले ते देवीच्या दर्शनासोबतच भाविकांना इथला परिसराचे छान असे दृश्य अनुभवता येते. बाप्पा करा बाप्पा करा. चला इकडे बाप्पा करायला. यशस्वी चला. मंदिरामध्ये तुकाई देवीची सुंदर अशी मूर्ती आहे आणि खरंच मंदिरातलं वातावरण एकदम मन प्रसन्न करणारं होतं. आणि हे टेकडीवर मंदिर असल्यामुळे चारी बाजूनी मस्त अशी थंड हवा येत होती आणि खरंच खूप छान वाटत होते. मंदिरातून दिसणारे दृश्य अप्रतिम आहे आणि मंदिराच्या शिखरावरून पुणे शहराच्या क्षितिज रेषेचा अप्रतिम देखावा दिसतो. सगळे बिल्डिंग्स आहेत. हो असो नका. मंदिर हा मंदिराचं नाव आहे ते. आणि मंदिराच्या एका बाजूला इमारतीचे कॉन्क्रीटचे जंगल दिसते. मंदिराचा परिसर वगैरे खूप शांत आहे आणि इथे जास्त गर्दी नव्हती त्याच्यामुळे खूप छान असा अनुभव आला आम्हाला. श्री तुकाई देवी. दर्शन घेऊन आता आम्ही मेकअप केला. नाही आहे ना छान छान. मग कसं पिंक पिंक आहे. छान छान आहे. आपण कधी चाललोय आता घरी. आता कुठे जायचं. कुठे जायचं सांग तू सांग.
का शॉपिंग मध्ये काय घ्यायचंय तुला? जेवायची भूक लागली का? भूक लागली का? हा काय खायचं आज? काय खायचं लाडूला? घरून डबा आणलाय तो का? घरून डब्बा हा डब्यात आणलाय खाऊ हो खायचं. आणलंय. खायचं ते काय खायचं? मखाना मखाना. हा मखाना का मखाना खायचं ना. आपण जेवण करू आता. अरे हा मम्मी हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये हा सारखं हॉटेलमध्ये हा तसं नाही करू. चिच्ची तसं नाही करू बाळा. गाणं आता असं तोंडात नाही. तर आता आम्ही आलेलो आहे इथं बर्गर किंगमध्ये. यशस्वी काय कर नीट. श्री श्रीचं काय चाललं? से हाय हाय कर. थांब कॅब घालू आपण निकल. थांब वेट ये. इतकं फिरल्यानंतर थोडी भूक लागली होती म्हणून आम्ही बर्गर किंगमध्ये गेलो. तिथे थोडा वेळ निवांत बसलो, थोडंसं खाल्लं आणि परत घरी आलो. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता. ॲनिव्हर्सरी निमित्त आज आम्ही मंदिरात गेलो होतो आणि त्या मंदिरात आम्ही आज पहिल्यांदाच गेलो होतो. मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊन खरंच मनाला खूप छान वाटले, एकदम प्रसन्न वाटले. घरी आल्यावर मुलांसोबत थोडासा वेळ घालवला. तशी पण आज सुट्टी काढली होती त्याच्यामुळे बराच वेळ होता, निवांत होतं अगदी. मुलांसोबत थोडा वेळ घालवला, त्यांचं खाणं पिणं झालं आणि आत्ताच दोघं पण गाढ झोपले. लग्नाला कितीही वर्ष झाली असली तरी अशा छोट्या छोट्या क्षणामधूनच चांगल्या आठवणी बनत असतात आणि मला असं वाटतं फॅमिलीसोबत घालवलेला वेळ हाच खरा आनंद असतो. आमच्या या खास दिवसाचा छोटासा भाग तुम्हीही आमच्यासोबत अनुभवला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. चला तर मग ब्लॉग इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.